रिया तू 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 इकडे काय करतेस? अरे मी ते क्लास साठी आले होते. हा का? हां चल आपण इथे जवळ एक डोंगरात जाऊन बसू. ओके चल. अक्षय, हा वहिनी. अरे दरवाजा कधीपासून वाजतोय? कोण आहे बघ बरे. हा वहिनी बघतो. ताई आहे का घरात? वहिनी आहेत का? अक्षय, अभ्यास करायचं सोडून दरवाजाकडे काय बघतोयस? लक्ष कुठे आहे तुझं? ती आता आलेली. ती होय, ती आपली शेजारी नेमली. तिला आई वडील आणि एक भाऊ सुद्धा आहे. मग तिचं नाव काय? आत्ता कळलं मला. तू दरवाजाकडे का बघत होतास ते. सांग ना प्लीज, तिचं नाव काय? तिचं नाव प्रिय आहे. आवर लवकर, की तिला जाता. तुला ट्युशनला जायला उशीर होतोय. विनाकारण शिव्या खाशीला. मी इकडे आनंद नगरला क्लास साठी. मी पण तिकडेच चाललोय. थोडं बघतो आता. पण 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 काय? तुला आवडेल की नाही काय माहिती. आवडेल ना, पण काय पण कुणी बघितलं तर. अरे आपण बागेत फिरायला नाही चाललो. तू माझ्या शेजारी राहते. ठीक आहे, तुझा रिक्षा. अरे नाही थांब, मी नाही कुठे म्हणते. बरं ठीक आहे.
तुला काय वाटतं? तू तिकडे असतोस म्हणून मला माहित नाही का तू काय करत असतोस ते? तू जरी तिकडे असतास ना तरी माझं संपूर्ण लक्ष तुझ्याकडेच असतं. त्यामुळे जरा सांभाळून घे. अक्षय, अरे आता झालं ना सगळं. किती दिवस नाराज होऊन राहणार आहेस? तिला जाऊन 1 महिना झाला. जायच्या आधी तर भेटलं पाहिजे होतं. प्रेमाच्या नात्याने काय, मैत्रीच्या नात्याने तरी भेटली असते ना. अरे पण त्यासाठी तू जागेवरती पाहिजे होतास ना. आली होती ती, मला भेटून गेली. जाताना तिच्या नजरा सगळ्या घरभर फिरत होत्या. कदाचित त्या तुला शोधत असाव्यात. अक्षय, कुठे हरवलास? काही झालंय का? तुझ्या डोळ्यातनं पाणी काय येतंय? अरे नाही, ते येताना धूळ उडली डोळ्यात त्यामुळे. बरं, तुझा बॉयफ्रेंड काय म्हणतोय? बॉयफ्रेंड? वेडा आहेस का तू? मला नाहीये बॉयफ्रेंड. मग 2 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये बसलेला हातात हात घालून तो कोण होता? अरे तो माझा आत्ते भाऊ आहे. लहानपणापासून आम्ही एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करतो. तुझ्या आयुष्यात आहे का कोणी मुलगी? हो, माझ्या पण आयुष्यात आहे एक मुलगी, पण मी तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. पण ती माझ्यावर प्रेम करते का नाही माहित नाही मला. कोण आहे ती? तूच आहेस ती. अरे मूर्खा, मीही तुझ्यावर प्रेम करते. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्या दिवशी मी तुला शोधत आलते. 2 वर्ष झालं तुझ्याच आठवणीत जगतेय मी. आता प्रॉमिस कर, परत असं नाही ना करणार? कधीच नाही करत. अक्षय, मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे. मी पण. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. जगात अनेक लोक आहेत, त्यांना एखादी व्यक्ती आवडत असते आणि मनात त्यांच्याविषयी अतोनात प्रेम असते. पण आपल्या मनातील प्रेम सांगण्याचं धाडस मात्र होत नाही. ते शब्दाने व्यक्त होण्याऐवजी फक्त डोळ्याने आणि स्मित हास्याने व्यक्त होत असतात. कालांतराने वेळ जशी निघून जाते तशी ती व्यक्तीही आपल्यापासून दूर निघून जाते. पण निघून गेलेल्या व्यक्तीचे मनात मात्र एक आठवण बनून राहते. काहींच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती अचानक येते आणि शेवटी ते आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतात आणि आयुष्यभर सोबत राहतात. पण अनेकांच्या आयुष्यात असे घडत नाही. त्यामुळे वेळ आणि ती व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाण्या अगोदर एकदा मनातील सांगून मन मोकळे केले पाहिजे. नाहीतर पश्चाताप आणि अबोल प्रेमाची आठवण आपल्याला आयुष्यभर छळत राहते.